नागपुरामध्ये नववर्षाच्या स्वागत यात्रेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा सहभाग। नववर्षाच्या स्वागताकरता तरुणाईचा जल्लोष, ढोल ताशांच्या गजरात पारंपरिक पद्धतीने नवीन वर्षाचं स्वागत। ठाण्यामध्ये गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षानिमित्त भव्य दिव्य शोभायात्रा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह खासदार नरेश म्हस्के, मंत्री प्रताप सरनाईकही शोभायात्रेत सहभागी। मराठी नववर्षाचं उत्साहात स्वागत। नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा शोभायात्रेत सहभाग, तर ठाण्यात कोपिनेश्वर मिरवणुकीत उपमुख्यमंत्री शिंदे बनले पालखीचे भोई। उत्सवांचं माहेरघर असणाऱ्या गिरगावात शोभायात्रेची फॉरेनरला सुद्धा भुरळ। जर्मनीची जेनी मराठमोळ्या वेशात शोभायात्रेत सहभागी। गुढीपाडव्याला बाजारात उत्साह, घर वाहन खरेदीमुळे तिजोरीत भर पडण्याची शक्यता, तर सोनं खरेदीकडेही विशेष लक्ष। शिवाजी पार्कवर मनसेचा गुढीपाडवा मेळावा। राज ठाकरेंची तोफ शिवतीर्थावर धडाडणार। राज ठाकरे आज काय बोलतात याची उत्सुकता। लारिजानीच्या हत्येनंतर इराणचे सर्वोच्च नेते मोज्तबा खोमेनींची इस्रायल आणि अमेरिकेला धमकी। लारिजानीच्या हत्येची किंमत मोजावी लागणार म्हणत दिला थेट इशारा। अमेरिका आणि इस्रायलनं इराणच्या सगळ्यात मोठ्या गॅस फील्ड साऊथ पार्सवर केला हल्ला। अनेक महत्त्वाच्या तळांवर एअर स्ट्राईक। हल्ल्याचं प्रत्युत्तर हल्ल्यानंच देणार इराणचा इशारा। तर सौदी अरेबियाच्या रियाद आणि कतारवर इराणचा मिसाईल हल्ला। कतारमध्ये गॅस फॅसिलिटीच्या जवळ भीषण आग। अली लारिजानीनंतर इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे इंटेलिजन्स मिनिस्टर इस्माईल खातीब यांचा मृत्यू। इराणचे राष्ट्रपती मसूद पेजेशकियाने यांनी मृत्यूची अधिकृत केली घोषणा। आणि चीन आणि पाकिस्तानच्या अण्वस्त्र मिसाईलचा अमेरिकेला धोका। अमेरिका इंटेलिजन्स चीफ तुलसी गबार्ड यांचं वक्तव्य। सर्व हिंदूंना नूतन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या मी अतिशय मनापासून शुभेच्छा देतो। आजचा दिवस आपण सगळे साजरा करतो आणि नागपूरमध्ये ही अतिशय चांगली शोभायात्रा संदीपजी आणि सर्व आमचे मित्र या ठिकाणी काढतात। अतिशय प्रचंड उत्साह आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो। मोठ्या प्रमाणात पारंपरिक वेशभूषेमध्ये सर्व माता भगिनी बंधू मुलं हे आपल्याला पाहायला मिळतात। साहसी खेळ आपल्याला याच्यात पाहायला मिळतात। एक प्रचंड मोठा आनंद हा या निमित्ताने साजरा होताना आपल्याला पाहायला मिळतो। आणि म्हणून मी देखील प्रतिवर्षी या शोभायात्रेमध्ये या ठिकाणी येत असतो। आजही आपण पाहू शकता त्याची जी भव्यता आहे ती कशा पद्धतीनं लोकांचा उत्साह आहे तो उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय। एक प्रकारे नागपूरचा सगळा भाग हा भगवा झालेला आपल्याला पाहायला मिळतो। आधुनिकतेकडे जात असताना सुद्धा तरुणाई आपली परंपरा जपत आहे, हे पण एक चांगलं आहे। मला अतिशय आनंद आहे। शेवटी आपले पंतप्रधान मोदीजी नेहमी सांगतात विकास भी और विरासत भी। ही विरासत म्हणजे आपली संस्कृती आहे, त्यामुळे आधुनिकता जवळ करायची आहे, पण जे आपलं मूळ आहे, जी आपली संस्कृती आहे ती मात्र आपल्याला जतन करून ठेवायची। नवीन वर्षाचा काय संकल्प आहे? नवीन वर्षाचा संकल्प हा एकच आहे, आपल्या महाराष्ट्राला पुढे न्यायचंय। महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन करायचं। हिंदी में बताइए। देखिए मुझे बहुत
खुशी है कि आज हिंदू नववर्ष पर गुड़ी पाड़वा के इस पवित्र दिन पर मैं इस शोभा यात्रा में उपस्थित हूँ। तमाम हिंदुस्तानियों को आज के दिवस की मैं शुभकामनाएं देता हूँ और हमारे संदीप जी जोशी इनके नेतृत्व में एक बहुत अच्छी शोभा यात्रा हर वर्ष नागपुर में संपन्न की जाती है। आप देख सकते हैं जो उत्साह है, नागपुर भगवा हो गया है और साथ साथ पारंपरिक वेशभूषा में हमारे सभी आयु के लोग इसमें शामिल हैं और एक बहुत सुंदर इस प्रकार का ये दृश्य हम सब लोग मिलकर यहाँ पर देख सकते हैं। आता जर कर्जमाफी ऑलरेडी जाहीर केली आहे तर चांगलं गेलं पाहिजे, पण संकट येत असतात, एवढंच आहे। संकटामध्ये ईश्वरी पाठीशी आहे आणि ईश्वराच्या आशीर्वादाने आम्ही पाठीशी आहोत। केंद्र ने एडवाइजरी जाहिर की है एलपीजी को लेके, क्या कहेंगे? ये भी जो कल तक थी वो मुझे मालूम है, आज कोई जाहिर की होगी तो देख के बताऊंगा। नववर्ष स्वागत यात्रा सगळ्याच ठिकाणी आता सुरू झालेली आहे। आपण जाऊया गिरगावात। उदय आपल्या सोबत आहेत, उदय जाधव। उदय, नववर्ष स्वागत यात्रेला सुरुवात झालेली आहे का? आणि गिरगावामध्ये अनेकदा बघायला मिळतं की सेलिब्रिटींची रेलचेल खूप असते, तर यावर्षीची काय धूम सांगशील? अगदी बरोबर आहे। गिरगाव म्हणजे उत्सवांचं माहेरघर म्हटलं जातं आणि पुढच्या काही वेळातच गुढीची पूजा जी आहे ती केली जाणार आहे आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने एकूणच या शोभायात्रेला, स्वागत यात्रेला सुरुवात होणार आहे। आपण इथे गिरगावमध्ये पाहू शकतो अनेक ठिकाणी गुढी जी आहेत त्या उभारलेल्या, अतिशय सुंदर रंगीबेरंगी गुढ्या ज्या आहेत त्या इथे उभारलेल्या आहेत आणि याच गुढ्यांच्या इथे आपण पाहत असाल की तरुणाई जी आहे ती मराठमोळ्या वेशभूषेमध्ये इथे आलेली आहे। आपण इथे समोर एक पाहू शकतो, एक मुलगी आहे जी अतिशय पारंपरिक मराठमोळ्या वेशभूषेमध्ये आलेली आहे आणि तिचं इथे खास फोटो सेशन जे आहे ते देखील सुरू झाले। आपण त्याच्याशी संवाद साधूया। आजच्या दिवसाचं काय वैशिष्ट्य वाटतं, म्हणजे खास वर्षभर वाट पाहता का आजच्या दिवसाची? हो, नक्कीच आम्ही वर्षभर सगळेच जण गिरगावच्या शोभायात्रेची वाट पाहत असतो। वाट पाहता पण कसं ऐकून जल्लोष आणि खूप आनंदमय वातावरण असतं आणि सगळे लहान थोर सगळे येतात। तुमचा फेटा खूप सुंदर आहे, मोठा आहे, तर कसं एकूण तो नियोजन करतात? साडीचा फेटा बांधलेला आहे। साडीचा फेटा हो. बांधलेला आहे आणि खूप लवकर उठून सगळे व्यवस्थित तयार होऊन सगळे येतात। खूप छान वातावरण आणि असतं। जसं मराठमोळ्या वातावरणामध्ये नेहमी आपण एक कॉर्पोरेट ऑफिसची घाई गडबडीत जाण्याची या धकाधकीच्या जीवनात एकही दिवस आपल्याला वेळ मिळत नाही, तर एक दिवस सगळ्यांनी असा हा काढू शकतो आपण स्वतःसाठी आणि कुटुंबियांसाठी। तुम्ही प्लॅन केलं का मित्रमैत्रिणी सर्वजण अगदी मराठमोळ्या वेशभूषेमध्ये या शोभायात्रेत सहभागी व्हायचं? हो हो, नक्की आम्ही सगळेजण भेटणार आहात, मित्र परिवार, कुटुंबीय सगळे, आणि आज गोडाधोडाचा बेत आहे। अरे वा, व्हेरी गुड। आपण पाहतोय की सर्व तरुणाई जी आहे ती जल्लोषाला सज्ज झालेले, पुढच्या काही वेळात हा जल्लोष जो आहे तो सुरू होणार। आपण ते माझ्या मागे पाहत असाल की अनेक बाईक ज्या आहेत मुली त्या देखील इथे आलेल्या आहे, बाईक स्वार मुली ज्या इथे आपण पारंपरिक मराठमोळ्या वेशभूषेमध्ये इथे आलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण इथे पाहतोय की अतिशय सुंदर रॉयल एनफिल्ड या बाईकवरनं या आलेल्या आहेत। सुवर्ण, तू स्वतः देखील खूप रॉयल एनफिल्ड बाईक जी आहे ती चालवतेस आणि आपण इथं पाहू शकतो की कशाप्रकारे रॉयल एनफिल्डवरती मराठमोळ्या वेशभूषेमध्ये जेव्हा तुम्ही या शोभायात्रेत सहभागी होता त्यावेळेला एक बघण्यासारखा सोहळा असो। आपण यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूया। तुम्ही दरवर्षी या शोभायात्रेत सहभागी होता? नाही, हे माझं दुसरं वर्ष आहे। गेल्या वर्ष माझं पहिलंच वर्ष होतं। पहिलं वर्ष होतं, पण कशी तयारी करता रॉयल एनफिल्डवरती एकदम धडाकेबाज मराठमोळ्या वेशभूषेमध्ये? तयारी खूप आधीपासून सुरू होते आणि शेवटच्या दिवशी सगळं होतं नीट। सगळं होतं हो. पण या परेडमध्ये रॉयल एनफिल्ड चालवणं ते देखील कठीण असतं, म्हणजे गर्दी असेल, गर्दीमध्ये बाईक स्वार आणि तुम्ही सर्वजण मराठमोळ्या वेशभूषेमध्ये येता, इतर मित्रमैत्रिणींसोबत असता, काय प्लॅनिंग असते? कठीण असतं, पण सगळेजण सहकार्य करतात। आपले फोटोग्राफर बंधू आहेत ते पण खूप सहकार्य करतात, आजूबाजूला आपले पोलीस बांधव आहेत ते पण खूप सहकार्य करतात, होतं व्यवस्थित सगळं। या वेशभूषेसाठी खास तयारी केलेली असते तुम्ही? खास हो, आता मी साधारणपणे 1-1.5 महिन्यापासून तयारी सुरू आहे माझी सगळ्या गोष्टींची, पण झालं सगळं नीट शेवटी। हो. आपण पाहतो एक छोटीशी गुढी जी आहे ती देखील या रॉयल एनफिल्डवरती इथे लावण्यात आलेली आहे आणि एक सुंदर रॉयल एनफिल्ड बाईक आहे आणि बाईकवरती या तरुणाई एकदम आवेशामध्ये मराठमोळ्या वेशभूषेमध्ये इथे या स्वागत यात्रेमध्ये आता सहभागी होताना आपल्याला पाहायला मिळतात। सुवर्ण, आपण पाहतोय तुला देखील इच्छा झाली असेल अशाच प्रकारे रॉयल एनफिल्डद्वारे या स्वागत यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी? अगदी अगदी मी मिस करते आहे हा क्षण की अशाच प्रकारे रॉयल एनफिल्डवर, म्हणजे माझ्या बुलेटवर जी शान की सवारी असं म्हणतात तिच्यावर या शोभायात्रेमध्ये सहभागी व्हावं, त्यामुळे तुम्हा सगळ्यांचा हेवा वाटतोय। आता 3 दृश्य आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवतो आहोत, नागपूर, ठाणे आणि गिरगावची दृश्य।
आत्ता गिरगावचीच माहिती आपण घेतली. नागपुरामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी झालेले आहेत स्वागत यात्रेमध्ये. अभिनेत्री सई तामणकर सुद्धा तिथे स्वागत यात्रेत सहभागी झालेले आहेत. आणि इकडे ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार, आमदार सगळे त्यांच्या सोबत आहेत. मंत्री पण आहेत प्रताप सरनाईक. हे सगळेजण नववर्ष स्वागत यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत. ठाण्यामधलं जे ग्रामदैवत किंवा जुनं सगळ्यात मंदिर आहे, ऐतिहासिक मंदिर आहे कोपिनेश्वर मंदिर, तिथून नववर्ष स्वागत यात्रेला सुरुवात झालेली आहे. नागपुरामध्ये सुद्धा नववर्ष स्वागत यात्रेला गुढीचं पूजन होईल आणि नंतर सुरुवात होईल. काही क्षणात ती सुरुवात होईल. आणि गिरगावामध्ये सुद्धा काही क्षणामध्ये नववर्ष स्वागत यात्रेला सुरुवात होईल. अनेक सेलिब्रिटी नववर्ष स्वागत यात्रांच्या निमित्तानं वेगवेगळ्या शहरांमध्ये जातात, तिथल्या नागरिकांबरोबर संवाद साधतात, मिसळतात त्यांच्यामध्ये. त्यामुळे सगळा आनंद आणि उत्साह बघायला मिळतो आहे. हा खरोखर सुंदर आणि आनंदाचा क्षण असतो की इतकं सुंदर वातावरण, इतकं भरलेलं वातावरण वेगवेगळ्या शहरांमध्ये आपल्याला बघायला मिळतंय. तुम्ही जर तिथे जाऊ शकत नसाल तर न्यूज 18 मराठीवर हा सगळा आनंद उत्साह तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत.